शरद पवार गटाचं नाशकात अधिवेशन सुरू आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत एक दिवसीय अधिवेशन भरवण्यात आले। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित आहे। सध्या सुरू असलेल्या आरक्षण मुद्द्यावर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मंथन केलं जाते। आलेल्या पदाधिकाऱ्यांना काही तज्ञ आणि पक्षाचे नेते हे मार्गदर्शन करतायत। त्यामुळे शरद पवार हे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यादरम्यान आता शरद पवारांचं या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मंथन सुरू आहे। शिबिर नाशिकला घ्यावं असं नाशिक जिल्ह्याचे आमचे सहकारी आहेत त्या सगळ्यांचा आग्रह होता। 1 वर्षापूर्वी ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला नाशिककरांनी 3 खासदारकीच्या जागा आमच्या खासदारांनी आहे। त्याला आमची एक नैतिक जबाबदारी आहे की इथे काही प्रश्न असले, इथे काही अडचणी असल्या, खासदारांच्या बरोबर संपर्क ठेवून स्थानिक जनतेशी अधिक सुसंवाद कसा करता येईल त्या बाबतीत काळजी घेणं हे त्याच्यावरचे आमचे उद्देश आहे। साहेब, तुम्ही उशिरा आला, काय तुमची नाराजी वगैरे आहे का? उशिरा येण्याचं कारण भारतीय रेल्वे आहे। वंदे भारत रेल्वे उशिरा आली आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोचलोय।